नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नागपूर महानगरपालिका भरतीसाठी मराठी व्याकरणवर आधारित प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. ही पहा बस आली या वाक्यातील काळ ओळखा. या वाक्यातील काळ आहे अपूर्ण वर्तमान काळ. आली हे क्रियापद भूतकाळातील पूर्ण कृती दर्शवते, पण येथे ही पहा या शब्दामुळे क्रिया नुकतीच पूर्ण झाल्याचा संकेत मिळतो. या वाक्यात बस येत असताना किंवा नुकतीच आल्याचे दाखवले आहे, म्हणजेच क्रिया अजूनही संबंधित आहे. अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? अशी कृती जी नुकतीच पूर्ण झाली आहे किंवा अजूनही प्रभावात आहे. मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो. या वाक्याचा प्रकार ओळखा. या वाक्याचा प्रकार आहे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य म्हणजे 2 किंवा अधिक केवळ वाक्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात, तेव्हा ते संयुक्त वाक्य होते. या वाक्यात मी रोज सकाळी पहाटे उठतो आणि 1 तास शाळेचा अभ्यास करतो ही 2 केवळ वाक्ये आहेत. ही 2 वाक्ये व या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहेत, त्यामुळे हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. आईला पाहताच बाळ खुदकन हसले. या वाक्यातील क्रियाविशेषण वाक्याचा प्रकार ओळखा. या वाक्यातील क्रियाविशेषणाचा वाक्याचा प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण. रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणजे जेव्हा क्रिया कशी घडते हे दर्शवले जाते तेव्हा रीतिवाचक क्रियाविशेषण असते. या वाक्यात खुदकन हे क्रियाविशेषण हसण्याची रीत दर्शविते. खुदकन म्हणजे हसण्याची पद्धत. नरसिंह हा कोणता समास आहे? नरसिंह हा कर्मधारय समास आहे. कर्मधारय समासात पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम असते किंवा दोन्ही पदे विशेषण असतात. नरसिंह या शब्दाचा विग्रह नरासारखा सिंह असा होतो. या विग्रहात नरासारखा हे विशेषण आहे आणि सिंह हे नाम आहे, त्यामुळे नरसिंह हा कर्मधारय समास आहे. ईश्वरा मला माफ कर हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे? हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्य हे एखाद्या व्यक्तीला किंवा देवता, राजा, वडीलधारी मंडळ यांना आज्ञा, विनंती, सूचना किंवा आदेश देण्यासाठी वापरले जाते. ईश्वरा देवतेला संबोधन आहे. मला माफ कर माफी मागण्याची विनंती आहे. या वाक्यात कर हा क्रियापदाचा आज्ञार्थी रूप आहे जो आज्ञा किंवा विनंती दर्शवतो. यामध्ये ईश्वर हा आपणाला मोठा मानलेला असतो, म्हणून त्याला विनंती केली आहे. अग्नी हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? अग्नी हा शब्द तत्सम या प्रकारात मोडतो. तत्सम शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत जसेच्या तसे आलेले शब्द म्हणजे तत्सम. अग्नी हा शब्द संस्कृत भाषेतून जसाच्या तसा मराठीमध्ये आला आहे, त्यामुळे तो तत्सम शब्द आहे. उदाहरणार्थ अग्नी, सूर्य, नदी, माता, पृथ्वी, वायू. ळ वर्ण कोणत्या प्रकाराचा आहे? ळ हा वर्ण स्वतंत्र प्रकाराचा आहे. ळ हा वर्ण मराठी भाषेतील एक विशेष वर्ण आहे जो इतर भारतीय भाषांमध्ये आढळत नाही, त्यामुळे ळ या वर्णाला स्वतंत्र वर्ण मानले जाते. मराठी भाषेतील व्यंजनांमध्ये ळ हा एकमेव स्वतंत्र वर्ण आहे. बोध खाल्लास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल. या वाक्य पंक्तीमधील अलंकार ओळखा. या पंक्तीमधील अलंकार आहे अर्थांतरन्यास. जेव्हा एका सामान्य विधानाचे समर्थन करण्यासाठी एखाद्या विशेष उदाहरणाचा किंवा सिद्धांताचा उपयोग केला जातो तेव्हा अर्थांतरन्यास अलंकार होतो. या पंक्तीमध्ये बोध खाल्लास न रुचे दृष्ट व्यक्तीला उपदेश आवडत नाही हे समास विधान आहे. अहिमुखी दुग्ध होय गरल
सापाच्या तोंडात दूध विष बनते हे विशेष उदाहरण देऊन सामान्य विधानाचे समर्थन केले आहे. आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे भासते त्या जागेला काय म्हणतात? त्या जागेला क्षितिज असे म्हणतात. क्षितिज म्हणजे आकाश आणि पृथ्वी किंवा समुद्र यांच्या मिलनाची काल्पनिक रेषा. प्रत्यक्षात आकाश आणि जमीन कधी एकत्र येत नाहीत, पण दूरवर पाहिल्यास तसे भासत असल्याने त्या काल्पनिक जागेला क्षितिज असे म्हणतात. संगम, दोन नद्या किंवा जलस्रोत येण्याची जागा. सीमा, दोन प्रदेशांमधील विभाजन करणारी रेषा. आतिश हा शब्द आगीशी संबंधित आहे. उदाहरणार्थ आतिषबाजी, फटाके. स्वतः काही काम न करता इतरांना मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्यास काय म्हणावे? उंटावरचा शहाणा. ज्याला स्वतःला काही ज्ञान नसते परंतु तो इतरांना नको तिथे नको तेव्हा सल्ला देतो अशा व्यक्तीला उंटावरचा शहाणा असे म्हणतात. या म्हणीमध्ये उंट हा प्राणी आळशी आणि निरुपयोगी मानला जातो, तर शहाणा म्हणजे ज्ञानी. त्यामुळे उंटावर बसून शहाणपण शिकवणारा म्हणजे स्वतः काही न करता इतरांना सल्ला देणारा असा अर्थ या म्हणीतून व्यक्त होतो. एकाच काळात झालेल्या व्यक्तींना काय म्हणतात? एकाच काळात झालेल्या व्यक्तींना समकालीन असे म्हणतात. समकालीन या शब्दाचा अर्थ एकाच काळात अस्तित्वात असलेले किंवा एकाच कालखंडात जगलेले असा होतो. जर दोन किंवा अधिक व्यक्ती एकाच वेळी जन्मल्या असतील किंवा कार्यरत असतील तर त्यांना समकालीन व्यक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू हे समकालीन नेते होते. कला, साहित्य, विज्ञान इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींसाठी हा शब्द वापरला जातो. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे काय? तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे दंतकथा. दंतकथा म्हणजे अशा गोष्टी ज्या पिढ्यानपिढ्या लोकांच्या तोंडून सांगितल्या जातात. दंतकथांमध्ये अनेकदा चमत्कारिक किंवा अतिशयोक्ती गोष्ट असतात ज्यांना कोणताही ठोस पुरावा नसतो. दंतकथा समाजाच्या संस्कृती आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्पष्ट खणखणीत उच्चार म्हणजेच टिंबटिंब होय. स्पष्ट व खणखणीत उच्चार म्हणजेच अनुस्वार होय. एखाद्या वर्णाच्या डोक्यावर टिंब देऊन तयार होणारा वर्ण म्हणजेच अनुस्वार. अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत असतो. अनुस्वाराचे उच्चार अनेक प्रकारे केले जातात, जसे की अ, म, न, त्र इत्यादी. अनुस्वाराचा वापर शब्दांना अधिक स्पष्टता आणि जोर देण्यासाठी केला जातो. कन्या या शब्दासाठी समानार्थी योग्य शब्द कोणता? कन्या या शब्दासाठी समानार्थी योग्य शब्द आहे तनया. कन्या म्हणजे मुलगी किंवा लेक. तनया हाही शब्द मुलगी किंवा कन्या याच अर्थाने वापरला जातो. उदाहरणार्थ राजा जनकाची कन्या म्हणजे सीता. रामाची तनया म्हणजे सीता. या वाक्यात तनया हा शब्द मुलगी या अर्थाने वापरण्यात आला आहे. सेवानिवृत्ती या सामासिक शब्दाचा समास ओळखा. सेवानिवृत्ती या सामासिक शब्दाचा समास आहे पंचमी तत्पुरुष समास. सेवानिवृत्ती, सेवेतून निवृत्ती या सामासिक शब्दातील सेवेतून यातील तून या विभक्ती प्रत्ययावरून हा पंचमी तत्पुरुष समास आहे. पंचमी तत्पुरुष समासात पहिल्या पदाच्या शेवटच्या अक्षरास होऊन, पाहून, तून, मधून हे विभक्ती प्रत्यय लागतात. हिमालय पर्वत आहे या वाक्यातील कर्म कोणते आहे? हिमालय पर्वत आहे या वाक्यातील कर्म आहे पर्वत. कर्म हे वाक्यात कर्त्यावर परिणाम करणारे किंवा त्याच्याशी निगडीत असलेले शब्द असते. या वाक्यात
हिमालय हे कर्ता आहे आणि तो काय आहे? याचे उत्तर पर्वत देतो. कर्ता जो क्रियेचा कर्ता आहे, हिमालय काय आहे? हिमालय आहे. क्रियापद वाक्यातील क्रियापद आहे. कर्म क्रियापदावर परिणाम होणारा शब्द पर्वत. हिमालय कसा आहे? तो पर्वत आहे. क्रियापदातील प्रत्ययवरहित मूळ शब्दाला काय म्हणतात? धातू असे म्हणतात. धातू हा क्रियापदाचा मूलभूत शब्द असतो जो कोणत्याही प्रत्ययाशिवाय असतो. क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू म्हणतात. धातूला प्रत्यय लागून क्रियापद तयार होते. उदाहरणार्थ खाणे या क्रियापदाचा धातू खा. वाचन या क्रियापदाचा धातू वाच. स्मरण या क्रियापदाचा धातू स्मर. आता विश्वात्मके देवे यात देवे या शब्दाची विभक्ती कोणती? तृतीया विभक्ती. देवे हे देव या नामाचे तृतीया विभक्तीचे एकवचन रूप आहे. तृतीया विभक्तीचा कारकार्थ करण आहे म्हणजे क्रियेचे साधन. वाक्यात देवाने हे क्रियेचे साधन दर्शविते. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.